रे, बसल्या बसल्या काय झोपतो. तो एवढ्या जोरात ओरडला की मी ताडदिशी माझ्या खुर्चीवरून उडालो. घड्याळाकडे लक्ष गेलं, तसा एकदम भानावर आलो. जवळपास अर्धा तास मी झोपलो होतो. तरी बरं हा आला. बॉस आला असता आणि त्याने मला बघितलं असतं तर काही खरं नव्हतं आज. एकतर सततच्या या आळशीपणामुळे मी बदनाम, आणि त्यात बॉसने मागच्या वेळेसच शेवटची वॉर्निंग दिलीये. एवढं काय करत असतोस रे रात्रभर, की इकडे येऊन झोपा काढतोयस? लहानपणापासून तंबाखू खाल्याने थोडे रंगीत झालेले दात दाखवत त्याने प्रश्न केला. पण माझं तिकडे लक्ष नव्हतं, कारण मी झोपेत काय पाहिलं हे आठवत होतं. जे काही पाहिलं ते अत्यंत गूढ होतं, कारण ती गोष्ट आठवायचा प्रयत्न करताना देखील अंगावर शहारे येत होते. एवढा कशाला विचार करतोयस? मी काही नाही सांगणार बॉसला. हां, फक्त त्या बदल्यात एक छोटा गोल्ड पाज मला. सिगारेटचं नाव काढून माझं सगळं केंद्रित केलेलं लक्ष त्याने विचलित केलं. झोप घालवण्यासाठी ते पण आवश्यकच होतं. ऑफिस बाहेरच्या त्या काळवलेल्या टपरीवर येणे हा एकच विरंगुळा परवडण्यासारखा असल्याने दोघेही तिकडेच जात. वाफाळलेला चहाचा कप एका हातात आणि दुसऱ्या हातात त्याने एक झुरका मारून दिलेली सिगारेट. माझं पूर्ण लक्ष त्या चहाच्या कपमधून निघणाऱ्या वाफांवर होतं. पण डोक्यात त्याच स्वप्नांचा विचार चालू होता. सिगारेटचा एक झुरका आत घेताच एकदम मेंदूमध्ये लख्ख प्रकाश पडला आणि मी पुन्हा तिकडे जाऊन पोहोचलो. एकदम घनदाट अरण्य. शरीराला जाणीव होत होती की दिवस आहे, पण सूर्याची किरणं देखील त्या घनदाट वनराईत प्रवेश करायला जणू कचरत होती. दूरपर्यंत मानवी जीवनाचा साधा लवलेशही नव्हता. रातकिड्यांची किरकिर आणि अधेमध्ये कोल्याचं विव्हळणं किंवा जनावरांचं सरपटत जाणं. तेवढाच काय तो सजीव तत्वाचा भास होता. चालण्याचं धाडस तर होत नव्हतं, तरी समोरच्या दिशेला पावलं पडत होती. पावलांच्या पडण्यागणिक शरीरात थंडीने शिरशिरी भरत होती. तेवढ्यातच दूरवर एक मंद प्रकाश दिसला. कोणीतरी एका मोठाल्या वस्तूशेजारी सिगारेट शिलगावत उभा होता. वस्तू दृष्टीपथात येताच असं समजलं की एक अगदी जुनाट बस उभी आहे आणि त्याबाहेर मळलेला खाकी गणवेश घातलेला एक कंडक्टर सिगारेट शिलगावतोय. कधी वाटलंही नव्हतं एखाद्या कंडक्टरला पाहून एवढा आनंद होईल. पळत पळत त्यांच्या जवळ गेलो. देवासारखे भेटलात साहेब, लवकरात लवकर चला इकडून. मी अक्षरशः धापा टाकत बोलत होतो. कंडक्टरने सिगारेटचं थुटकं खाली टाकलं आणि पायाने विझवलं आणि वर पाहिलं. मी जेवढा केविलवाना चेहरा करू शकेन तेवढा केला होता. त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहून फक्त एक कुत्सित हास्य केलं आणि बसच्या दारात चढत म्हणाला, जिवंत होतास तेव्हा तर अगदी मरत होतास इकडे यायला. आता तर कुठे आलायस इकडे. क्षणात मेंदूवर आघात झाल्यासारखी तीव्र सनक शरीरातून गेली आणि एकदमच त्या काळपटलेल्या टपरीवर डोळे उघडले. हातातली सिगारेट जळत जळत जवळपास चटकाच बसणार होता. कुठेतरी पाहिलं होतं त्या कंडक्टरला, आणि तो असं का म्हणाला, जिवंत होतास तोपर्यंत? डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं होतं आणि हा आण्या कोपरा बरगडीमध्ये मारून बोलत होता, ती बघ, तुझी हिरोईन आली. मित्र किती नालायक असू देत किंवा समंजस असू देत, तरी जी मुलगी तुमच्या आवाक्याबाहेर असेल तिलाच तुमची प्रियसी आणि त्याची वहिनी म्हणून संबोधणार. आता एकंदरीतच तिचा आणि माझा या ब्रेकशिवाय कधी संबंधही येत नसेल, पण एकदा काय तिच्याकडे पाहिलं तर याने तिला वहिनी उपाधी देऊन टाकली. हां, तसं पाहिलं तर नकळत माझी देखील नजर तिच्याकडे जायची सारखीच. अगदी तिचं नाव सवरून असेल तर मुलांची नावं देखील सवरूनच ठेवावी लागतील, तेवढाच काय तो विचार यायचा मनात. पण आज तिच्यापेक्षाही जास्त उत्सुकता मला पुढे काय स्वप्न पडणार याचीच लागून राहिली होती. गेल्या काही दिवसात अगदी विचित्र प्रसंग दिसत होते स्वप्नात. बरं, ही स्वप्न अशी होती की ती मला रात्रीच्या शांत झोपेत कधीच पडत नव्हती. कधी ट्रेनमध्ये, कधी ऑफिसमध्ये, तर कधी कधी टी व्ही पाहता पाहता. असं म्हणतात की स्वप्न तुमच्या अंतर्मनाचा ठाव घेण्याचं प्रयोजन असतं. ज्यांना त्याचे अर्थ समजले त्यांनाच त्यांचा उपयोग,
प्रवासात विंडो सीट मिळणे तसे कठीणच. त्यासाठी डाऊन मारून आलेलं काय वाईट, आज नशिबाने मिळाली होती. पण सध्याचा माहोल पाहता आज काहीतरी घडणार याची प्रचंड हुरहुर लागून होती. ट्रेन चालू झाली तसा वारा घोंगावत डब्यात शिरला आणि सुरुवातीच्या माणसाच्या पोटावर आदळून पुन्हा मागे फिरला. बाहेरच्या मोकळ्या वातावरणामध्ये आणि आतल्या गर्दीमध्ये फक्त एक जाळीची खिडकी उभी होती. जाळीच्या खिडकीतून पळणाऱ्या त्या रेल्वेच्या रुळाकडे बघत कधी डोळा लागला देव जाणे. अगदी जुनाट घर होते. कितीतरी वर्ष तिकडे कोणी साफसफाई केली नसेल. वस्तू अगदी जागच्या जागीच होत्या. घराचं कार्पेट अस्वच्छ होतं, पण वस्तू तेवढ्या स्वच्छ होत्या. टेबल, टीव्ही, सोफा अगदी योग्य स्थितीत. लख्ख प्रकाश असता तर अगदी टिपटाप वाटलं असतं ते. एका बाजूला भली मोठी खिडकी होती. काचा बंदच होत्या, पण बाहेरचं स्पष्ट दिसत होतं. अगदी संध्याकाळ वाटावी असंच वातावरण होतं. वरती काळे ढग स्पष्ट जाणवत होते. अगदी एखाद्याने टाचणी टोचली असती तरी घळाघळा रडायला लागतील एवढे टच्च भरलेले. कुठेतरी कोपऱ्यात वीज चमकत होती. अगदी एखाद्या निर्मनुष्य स्टेशनवरून मालगाडीत धावत गेल्यानंतर जशी शांतता पसरते तशीच मनातल्या इतक्या दिवसाचं माजलेलं काहूर शांत झाल्यासारखं वाटत होतं. जेवढ्या झटपट मन शांत झालं तेवढ्याच तीव्र गतीने अंगावर काटा आला. त्या निर्मनुष्य शांततेला चिरत अचानकच कुठून तरी असा आवाज आला. अगदी जुनी मशीन चालत असावी असा. नजर खिडकीवरून एकदम घरात फिरली. घराच्या एका टोकाला एक छोटासा दिवा तेवत होता. त्या तेवढ्याच प्रकाशात एक म्हातारी जात फिरवत बसली होती. आजी तशी एवढी म्हातारी नव्हती. अगदी 60 ते 62 वर्षांची असावी. डोक्यावर पदर, नाकात नथ, हातात बांगड्या, अगदी नवविवाहितेच्या असाव्या तशा. नकळत पाऊल तिच्या दिशेने पडलं. जसजसं त्या मिनमिनत्या प्रकाशात दृश्य स्पष्ट व्हायला लागलं तशी एक गोष्ट समजली. जात्यामध्ये तर काहीच नव्हतं. अगदी ना कुठली डाळ ना आजूबाजूला पीठ. एकदम माळरानासारखा भकास. हिंमत तर होत नव्हती, तरी आपसुकच शब्द बाहेर पडले. आजी, जात तर रिकामा आहे, मग का फिरवताय? म्हातारीने वर न बघताच म्हटलं. पर्यास तर करतीयाच की म्या, बघू काय होतंय का. असं कसं होऊ शकतं? जात रिकामच फिरवत असशील तर त्यातून काही मिळणार तरी कसं? हे म्हणजे पुढाऱ्यानं चोराला सांगितल्यागत झालं की लबाडी करू नगस. म्हातारी खेकसली. जा, दारावर कोण आले बघ. आणि तेवढ्यातच दारावर एकदम टकटक झाली. ती टकटक दारावर न होता ट्रेनमध्येच झालेली. चला, ठाणे आले, CST वाले उठा आता. काका हँडलवरच्या बारला आदळत उठवत होते सगळ्यांना. काय काका, उत्तर मिळण्याआधीच सगळा बट्ट्याबोळ केला की राव तुम्ही. थोडं तिरकस सूर काढतच मी उठलो. थोडासा ताळमेळ बसतोय असं वाटायला लागतं आणि पुन्हा गाडी अडकते. एकतर स्वप्नातल्या व्यक्तींना याआधी कधी पाहिलेलं आठवत नाही, ना कधी त्या ठिकाणी गेलेलं देखील आठवत नाही. फक्त सकारात्मक बाब एवढीच की कमीत कमी त्यांच्याशी बोलणं तरी झालं. गोड प्रकारे का होईना, पण काही बोलले तरी ते दोघं. का रे एवढा कसला विचार करतोयस काही दिवसांपासून? संदीप माझा रूममेट मला विचारत होता. काही विशेष नाही रे, ही स्वप्न त्रास देत आहेत. एवढं काय रे त्यात, होतील ती पण पूर्ण. ए बाबा, ही स्वप्न पूर्ण न झालेलीच बरी. एकतर त्या जागांचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो. अच्छा, तशी स्वप्न होय. संदीप दिलखुलास हसला. तुझा तसा काही प्रॉब्लेम असेल ना तर माझ्याकडे 2 पर्याय आहेत. एक स्वस्त आणि दुसरा महाग. खानावळीतून आणलेला डबा उघडत एकदम सिरियस होत संदीप बोलू लागला. सध्या तरी एखादा फुकटातला पर्याय सांग, जरा तंगी चालू आहे. मी म्हणालो, मग तू स्वस्तातला पर्याय वापर. माझ्या ऑफिसच्या मित्राला, ओमक्या नाव त्याचं, त्याला पण असेच झटके यायचे. तेव्हा आमच्या पिऊनने एका बाबाचा कॉन्टॅक्ट दिला. तुला सांगतो, जेव्हापासून तो त्या बाबाकडे जायला लागला
तसा एकदम त्याचे झटके येणे बंदच झाले. ओमक्याला भेटायला हवं. मग नक्की काय सांगितले बाबाने बघायला हवं. एक आठवडा आधी तरी सांगायचंच. फाशी लावून घेतली ना त्याने मागेच. पहिल्यांदाच एवढा जोरात ठसका लागला मला. पण संदीपने शेवटी किडा डोक्यात सोडलाच. खरंच या बुवा बाबाकडे या प्रश्नांची उत्तरं असतील का? उद्या काय तो निर्णय घेऊ. रविवारची सुट्टी असल्याने थोडा निवांतच होतो. मनातली घालमेल थोडी थंडावली होती. पण झोप घ्यायला थोडा कचरत होतो. शेवटी नाईलाजास्तव बाहेर पडावंच लागलं. संदीपने सांगितलेल्या पर्यायाचा विचार करावा, तर मनात शंका येत होत्या. आणि शंकांवरती विचार करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे नेहमीच्या जागी शांत बसणे, अर्थात हातात सिगारेट घेऊन. जवळपास अर्ध्या तासात 4 सिगारेटी शिलगावल्यावर एक जाणीव झाली. एक म्हातारे आजोबा मला न्याहाळत होते आणि जसजशी नजरानजर झाली तसे ताडदिशी उठून माझ्याकडेच कूच करू लागले. आता बसा, म्हाताऱ्याचं लेक्चर ऐकत. आजोबा आले आणि मला म्हणाले, एखादी शिल्लक आहे का? म्हातारं आपल्यासारखंच आहे म्हटल्यावर जीवात जीव आला. हो, आहे की. पॅकेटमधून एक काढून आजोबांना दिली. मी तुला मगासपासून पाहत होतो, पण तुझं लक्षच नव्हतं. सिगारेटच्या विझलेल्या थोटक्यांकडे पाहून आजोबांनी विचारलं, काही ताण आहे का आयुष्यात? आता सध्या आपल्यालाही काही काम नाही म्हटल्यावर मी देखील मैफिल जमवण्याच्या नादात म्हटलं, या बसा बाजूला. तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगतो. हां, फक्त एकच अट आहे माझी. त्यात घडणाऱ्या गोष्टींचं तुम्ही नंतर विश्लेषण करायचं मला. आजोबा मुकी चू न करताच बसले बाजूला. अगदी पहिल्या स्वप्नापासून ते आत्तापर्यंत पडलेल्या स्वप्नापर्यंत सर्व आजोबांना सांगितलं. कथा संपल्यावर त्यांच्याकडे नीट पाहिलं मी. खिशात टिकटिकवाला पेन, थोडासा कुर्ता झब्बा म्हणता येईल असा पेहरा, मध्यम भिंगाचा चष्मा, साधारण वय 65 ते 70च्या दरम्यान. एकदम विचारमग्न होऊन बसले होते. मी विश्लेषण करतो, फक्त मला 2 प्रश्नांची उत्तरं दे. आजोबांनी माझ्यावरच पलटवार केलाय असं वाटायला लागलेलं मला. पण डिस्परेट टाइम्स कॉल फॉर डिस्परेट मेजर. जास्तच पर्सनल नसतील तर विचारा. मी म्हटलं, तू तुझ्या आईवडिलांच्या मर्जीने तुझा मार्ग निवडलाय का, की त्यांच्या मनाविरुद्ध? एकदम गुगलीच पडली होती खरं तर. त्यांचं आधीपासूनचं म्हणणं होतं की मी त्यांच्यासोबत गावी राहून शेती करावी. पण त्यांच्या मर्जीविरुद्ध जाऊन मी इकडे आलोय. आजोबांनी अगदी निर्विकारप्रमाणे पुढचा प्रश्न विचारला, तू आत्ता जे काही काम करतोय त्यात तुला आवड आहे, किंवा त्यात तुला भविष्य आहे का? अगदी मार्मिक प्रश्न. तसं पाहिलं तर इकडे आल्यावर राहण्याचा आणि खाण्याचा बंदोबस्त व्हावा एवढीच आशा बाळगून ह्या कामावर रुजू झालो होतो मी. प्रश्न योग्य आहे तुमचा, कारण तेवढी काही आवडही नाहीये मला या कामात, किंवा पुढे प्रगती होईल यात असा देखील एखादा दुवा सापडला नाहीये. शाळेत मास्तरांकडे चूक कबूल करताना ज्याप्रमाणे विद्यार्थी जबाब देतो तसंच काहीसं वाटत होतं खरं तर मला. तुझ्या स्वप्नांचे अर्थ याच उत्तरांमध्ये दडले आहेत. पहिल्या स्वप्नातला कंडक्टर कदाचित तुझे वडील असतील, जे तुला सांगतायत की या शहरातल्या काळवंडलेल्या जंगलात तुझी यायची इच्छा होती, मग आता कशाला रडतोयस म्हणून. आणि दुसऱ्या स्वप्नातील म्हातारी कदाचित वयाच्या मानाने आत्ताचं म्हातारं झालेलं तुझं मन असेल, जे कदाचित सांगत असेल की ज्या कामाचा पुढे उपयोगच नाही ते रेटून काय अर्थ. डोक्याची मेंदूकडे रक्तपुरवठा करणारी नस कदाचित जीव तोडून धावायला लागली असणार आता, कारण म्हाताऱ्याने सांगितलेला प्रत्येक शब्द कोड्यामध्ये अगदी फिट्ट बसत होता. आपल्याला पडणारी स्वप्न ही आपल्या अंतर्मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत असतात. नशिबाने तुझी स्वप्न तुला खूप काही दाखवून देत आहेत. जेवढे त्यांचा अर्थ लावशील तेवढंच फायद्याचं ठरेल. एवढंच बोलून आजोबा उठले, माझ्या पाठीवरती हात फिरवला आणि चालू लागले. त्यांना निरोप द्यावा वगैरे याचं भानही नव्हतंच मुळी. फक्त ते लांब गेल्यावर लक्षात आलं की आपण त्यांची सिगारेट पेटवलीच नाही. म्हणून बाजूला पाहिलं तर सिगारेट तशीच निपचित पडली होती.